नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवून दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाची उकड पेंडी. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. कपानं पण 1 कप आहे पीठ. इथे एक मीडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. हिंग घेतलेला आहे मी पाव चमचा. 1 चमचाभर शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. 1 चमचा धना पावडर. कोथिंबीर मी थोडीशी बारीक कापून घेतलेली आहे. 6 ते 7 कढीपत्त्याची पानं. चवीपुरतं मीठ. अर्धा चमचा साखर. अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे. उकड पेंडी बनवण्यासाठी मी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. जाडबुडाचीच आपल्याला घ्यायची आहे. मी त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी. मोहरी आपल्याला तडतडलेली आहे आपली. त्यामध्ये घालायचे आपल्याला जिरे. हिरवी मिरची. त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये कढीपत्ता. कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्यामध्ये घालायचे आपल्याला शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपले फ्राय झालेले आहेत. तर यामध्ये घालायचं आपल्याला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. याचा कलर बदलायचा नाही आपल्याला, थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. कांदा सुद्धा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे. याचा कलर चेंज झालेला नाही, पण व्यवस्थित फ्राय झालेला आहे. साधारण मी 2 ते 3 मिनिट कांदा फ्राय करून घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ. आपण सुरुवातीला गॅस फुलच केला होता, पण आता आपल्याला लो टू मिडियमवर गॅस ठेवायचा आहे आणि हे पीठ 10 ते 12 मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झालेलं आहे. तर आपलं पीठ थोडंसं भाजलेलं आहे. असं सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही. मिडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित भाजलं तरच आपली उकड पेंडी छान लागते आणि अशी मोकळी होते. एकसारखं याला हलवत राहायचं आहे. खूप छान लागते ही उकड पेंडी. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा 4 वाजताच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे उकड पेंडी बनवू शकता. करायला खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तुम्ही हे डाएटसाठी सुद्धा या उकड पेंडीचा वापर करू शकता. पाच ते 6 मिनिट झालेले आहे. तर आपल्याला आणखीन 6 ते 7 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिट झालेलं आहे. तर आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे. याचा सुगंध सुद्धा येत आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे. तर व्यवस्थित आपलं पीठ भाजलेलं आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हिंग, धना पावडर, थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये. परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो.
तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे दहीसुद्धा घालू शकता. आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाबरोबर आपले मसालेसुद्धा भाजले जातात आणि खूप छान लागतात. यामध्ये घालायची आपल्याला मिरची पावडर. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. परत आपल्याला मिक्स करायचं आहे. आपले मसालेसुद्धा पिठाबरोबर व्यवस्थित भाजलेले आहेत. तर यामध्ये घालायचे आपल्याला साखर, त्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे. मी गरम करून घेतलेलं आहे पाणी. आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे. आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं, तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला. आणखीन आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाची सुद्धा उकडपेंडी बनवू शकता. खूप छान लागते गव्हाच्या पिठाची सुद्धा. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला लागलं तर आणखीन 1-2 चमचे पाणी घालायचं आहे यामध्ये. आणखीन थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. एक वाटी पिठाला आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. ज्वारीच्या पिठाला थोडंसं पाणी जास्तच लागतं, कारण ज्वारीचं पीठ फुगतं आणि पाणी शोषून घेतं. तर व्यवस्थित आपलं आता उकडपेंडी झालेली आपली. यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. अशी मोकळी झालेली आपली उकडपेंडी. आपण आता गॅस बंद करून खाली काढून घेऊया. तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार झालेली आहे. तुम्ही यावर थोडासा खाताना कांदा जरी टाकला तर खूप छान लागते. थोडीशी कोथिंबीर, झटपट अशी आपली ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. अगदी 10 मिनिटात तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.